नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या इंग्लिश गुरुजी या चॅनलवर। आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्लिश विषयातील युनिट 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हा घटक बघणार आहोत। या पाठामध्ये एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये काय आहे ते आपण बघूयात आणि त्यासोबत ते आपण मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर बघा, हे पत्र कोणी लिहिलंय आणि कुठून लिहिलंय बघा। हिंगोली आणि 9 जून 2015 किंवा याला आपण 9 जून 2015 9 जून 2015 असं म्हणू शकतो। माय डिअर संजू मामा, कोणाला पत्र लिहिलं? हे संजू मामाला। संजू मामाला पत्र लिहिलं हे कशावरून कळते? कारण त्याचा उल्लेख तसा केलेला आहे की संजू मामा म्हणजे प्रिय संजू मामा। आय हॅव रिच्ड हिंगोली म्हणजे मी हिंगोलीला पोहोचलो। हाऊ वंडरफुल वेअर द डेज म्हणजे हाऊ म्हणजे किती, वंडरफुल म्हणजे चांगले मजेशीर, वेअर द डेज दिवस होते कोणते? वी स्पेंट ॲट सगरोळी जे आपण सगरोळीमध्ये घालवले। स्पेंट म्हणजे घालवणे, वी म्हणजे आपण, संजू मामाने आणि पत्र लिहिणाऱ्यांनी जे दिवस सगरोळीमध्ये घालवले ते अतिशय चांगले दिवस होते। अनफॉरगेटेबल मोमेंट्स, अनफॉरगेटेबल म्हणजे न विसरता येण्यासारखे, मोमेंट्स म्हणजे क्षण। धिस समर, समर म्हणजे उन्हाळा, या समरमध्ये व्हॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ। या उन्हाळ्यात जे व्हॅकेशन होतं म्हणजे सुट्टी होती, हॅज ॲडेड, ॲड म्हणजे मिळवणे, काय मिळवलं? सो मेनी कलरफुल मेमरीज म्हणजे खूप रंगीबेरंगी, मेमरीज म्हणजे आठवणी या व्हॅकेशननं मला दिल्या। संजू मामा, आय रिअली मिस सगरोळी, आणि पत्र लिहिणारा काय म्हणतो की मी सगरोळीला काय करतोय, खूप मिस करतोय। ॲट सगरोळी आय एन्जॉयड स्विमिंग, मी काय एन्जॉय केलं? स्विमिंग म्हणजे पोहणं, कुठं? इन द मांजरा रिव्हर म्हणजे मांजरा रिव्हर, रिव्हर म्हणजे नदी, मांजरा नदीमध्ये पोहण्याचं काय केलं मी? प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक अँड गोइंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स। प्लेइंग विथ तेजस म्हणजे कोणासोबत खेळणं? तेजस आणि अवधूत सोबत खेळणं। ऑन इट्स बँक, बँक म्हणजे किनारा, ज्या ठिकाणी रेती असते नदीच्या काठावर, मांजरा नदीच्या किनाऱ्यावर। अँड गोईंग म्हणजे जाणे, कुठं जाणे? लॉंग वॉक्स म्हणजे दूर दूर चालत जाणे। थ्रू द बालाघाट हिल्स, बालाघाट हिल्स हे बालाघाट टेकड्या आहेत। रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, आणि रायडिंग म्हणजे बसणे, कशावर? बफेलो म्हणजे म्हशीवर बसून परत येणे, बॅक होम। आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सगरोळी म्हणजे मला कधी कधी सगरोळीचा राजा असल्यासारखं वाटायचं। दॅट लंच, वाव म्हणजे तो लंच बघा, ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचं जेवण, लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण। दॅट लंच म्हणजे दुपारचं जेवण। आमरस विथ कुरडई पापड्या, कुरडई पापड्या कोणत्या असतात? ज्या आपण गव्हाला भिजू घालून त्यापासून एक पीठ म्हणजे पातळ पीठ पाण्यासारखं मिक्स केलेलं काढतो आणि त्याच्या तळून पापड्या बनवतो, कुरडई पापड्या। अँड कांदा भजी, कांदा भजी म्हणजे कांदे टाकून बेसन टाकून तयार केलेली भजी। मीरा मामी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ, शेफ म्हणजे मीरा काकू, मीरा मामी इज अ ग्रेट कुक म्हणजे मीरा मामी काय आहेत? एक चांगल्या कुक आहेत, अतिशय चांगल्या। अ मास्टर शेफ म्हणजे मास्टर शेफ म्हणजे अतिशय
मराठीमध्ये त्यासाठी शब्द आहे सुगरण. सुगरण म्हणजे अतिशय चांगला स्वयंपाक करणारी महिला. आजीज श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल, म्हणजे आजीच्या ज्या श्रीखंडाच्या वड्या आहेत त्या कशा आहेत, इनकम्पेरेबल म्हणजे कम्पेअर करता येईल का, बरोबरी कुणासोबत नाही. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॉल्यूम्स ऑफ किशोर, म्हणजे किशोर या मासिकचे मी जे गठ्ठेच्या गठ्ठे वाचले. बाउंड म्हणजे जास्त एकापेक्षा जास्त पुस्तकं. किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी, म्हणजे काका आजोबाची जी लायब्ररी आहे तिथं मी काय काय वाचलं, किशोर, चंपक आणि कुमार यासारखे पुस्तकं वाचले. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सगरोळी नेक्स्ट इयर, म्हणजे सगरोळीला पुढच्या वर्षी येण्यासाठी मी काय करत आहे, वाट पाहत आहे. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी, म्हणजे आजीला काय द्या, माझं प्रेम द्या. आजोबा, राजू मामा यांना सगळ्यांना माझं प्रेम द्या. त्यानंतर ते सोबतच शैला मामी, मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत, आणि तेजस आणि अवधूतला काय द्या, माझं प्रेम आणि बेस्ट विशेस. युअर्स लव्हिंगली रमन, तुमचाच प्रेमळ कोण, रमन. बघा, तर यापासून एक लक्षात घ्या, उजव्या बाजूला सर्वात शेवटी युअर्स लव्हिंगली हा कोण आहे, पत्र लिहिणारा रमन. आणि ज्यांना पत्र लिहिले गेलं ते कोण आहेत, सगळ्यात वर बघा, डिअर संजू मामा, पत्र कोणाला लिहिलं, संजू मामाला. आणि रमन कुठे राहत होता, हिंगोलीला, आणि तो गेला कुठं होता, मामाकडे. आता बघा, आय एम सेंडिंग 2 postal stamps for Tejas and a matchbox cover for अवधूत for their collection. मी तेजसच्या आणि अवधूतच्या कलेक्शनसाठी काय पाठवत आहे, एक पोस्टलचे 2 स्टॅम्प आणि मॅचबॉक्सचं कवर. तर अशा पद्धतीचं हे पत्र आहे जे रमनने आपल्या मामाला लिहिलं आहे. त्याचे मामा कुठं राहतात, सगरोळीला, आणि परत हिंगोलीला आल्यावर रमननं त्यांना ते पत्र लिहिलं आहे. तर आता बघा, आता आपण या पाठामधले काही प्रश्न समजावून घेऊयात. बघा, क्वेश्चन वन काय आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ॲन्सर म्हणजे उत्तर द्या, फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे खालच्या प्रश्नांचे. प्रश्न ए, व्हेअर डज रमन लिव्ह, रमन कोठे राहतो. बघा, तो मामाच्या गावाला सगरोळीला गेला होता. व्हेअर म्हणजे कोठे राहतो, तो राहतो कुठे, हिंगोली. रमन, व्हेअर डज रमन लिव्ह, रमन लिव्हज इन हिंगोली. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बी, व्हेअर डज संजू मामा लिव्ह, संजू मामा कुठे राहतात, ज्यांच्याकडे रमन गेला होता. संजू मामा लिव्हज इन सगरोळी. त्याच्यानंतर सी, नेम द रिव्हर इन सगरोळी, सगरोळीमध्ये कोणती रिव्हर आहे, रिव्हर म्हणजे नदी, तर मांजरा. कोणती रिव्हर आहे, मांजरा. नंतर डी, हू हॅज अ लायब्ररी, लायब्ररी कोणाकडे आहे, तर लायब्ररी आहे काका आजोबांकडं, तर त्याचं उत्तर आहे आजोबा काका हॅज अ लायब्ररी. ई, इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्स सगरोळी, व्हॉट नेम्स वुड ही राईट, जर रमनने सगरोळीमधले त्याच्या नातेवाईकांची लिस्ट बनवली तर कोणाकोणाचे नावं येतील. बघा, कोणाकोणाचे, आता आपण यासाठी आपल्याला वर जावं लागेल. बघा, बघा कोण कोण आलं, मीरा मामी, त्याच्यानंतर आजी, त्याच्यानंतर काका आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, अशा पद्धतीचे तेजस, आणि सर्वात शेवटी कोण, अवधूत. तर एवढ्या नातेवाईकांची यादी आपल्याला करावी लागेल. त्याच्यानंतर काय, क्वेश्चन 2 काय म्हणतो, लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डिड इन सगरोळी, नंबर देम अकॉर्डिंग टू युअर प्रिफरन्स, कम्पेअर युअर प्रिफरन्सेस
विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. म्हणजे सगरोळीमध्ये रमणने केलेल्या विविध गोष्टींची, इंटरेस्टिंग म्हणजे चांगल्या आवडणाऱ्या गोष्टींची जी यादी केली, त्यांचं काय करायचं, तुम्ही प्रिफरन्स द्यायची. प्रिफरन्स म्हणजे सगळ्यात जास्त कोणती आवडली, त्याच्यानंतर कोणती आवडली, त्याच्यानंतर, आणि तिला तुमच्या मित्रांच्या तशाच आवडीसोबत काय करायचं, कम्पेअर करायचं. त्यानंतर तिसरा क्वेश्चन 3 काय म्हणतो, स्पॉट द एक्सक्लामेशन मार्क इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्स. आता आपण परत एकदा वर जाऊ आणि एक्सक्लामेशन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह कुठे दिसते ते बघूयात. बघा, आणि ते वाक्य तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचं. बघा, दॅट लंच म्हणजे तो लंच, वाव, अरे बापरे. त्यानंतर दुसरं बघा, इन काका आजोबाज लायब्ररी म्हणजे काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये किती छान छान पुस्तकं होते. तर हे 2 वाक्य तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून सुद्धा वहीमध्ये लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 4A, फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. लेटरमध्ये आलेले नॉन इंग्लिश म्हणजे दुसऱ्या भाषेचे शब्द काय करायचे, आपल्याला कॉपी करायचे. तर त्याचे 1-2 एक्झाम्पल मी सांगतो, बाकीचे तुम्ही वर शोधायचे. बघा, भजी, कांदा भजी, श्रीखंड वडी, कुरडई पापड्या, त्यानंतर अशा प्रकारचे जे शब्द आले ते तुम्ही काय करायचे, त्यांची लिस्ट बनवायची. क्वेश्चन B काय म्हणतो, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड अँड डिशेस. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश. तुमच्या आवडीच्या फूड आणि डिशेसची काय करा, यादी करा. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश, आणि त्यापैकी इंग्लिशचे कोणते येतं ते लिहा. C काय म्हणते, लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज. हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इंग्लिश. म्हणजे तुमच्या आवडीच्या काय करा, 5 बुक्स किंवा स्टोरीजची यादी करा, आणि त्यामधल्या कोणते कोणते इंग्लिशमध्ये आहेत ते बघा. त्यानंतर आहे क्वेश्चन 5, फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. फाइंड म्हणजे शोधा, स्मॉलर म्हणजे लहान, वर्ड्स म्हणजे शब्द, हिडन म्हणजे लपलेले. इन द फॉलोइंग वर्ड्स, खाली दिलेल्या वर्डमध्ये काय करा, लहान लहान शब्द शोधा. तर चला शोधूयात मग. बघा, पहिला शब्द आहे रिच्ड. रिच्ड म्हणजे पोहोचलो. आता यामध्ये कोणकोणते शब्द आहेत, पहिला आहे RACH, रिच म्हणजे पोहोचणे. त्यानंतर दुसरा शब्द आहे EACH, ईच म्हणजे प्रत्येक. दुसरा शब्द, आता पुढचा शब्द वंडरफुल. वंडरफुलमध्ये बघा, वंडर म्हणजे आश्चर्य. त्यानंतर दुसरा वॉन, WON, वॉन म्हणजे जिंकला. त्यानंतर पुढचा शब्द अनफॉर्गेटेबल. अनफॉर्गेटेबल म्हणजे न विसरण्यायोग्य. यामध्ये बघा FORGET, फॉरगेट म्हणजे विसरणे. त्यानंतर FOR, फॉर म्हणजे च्यासाठी. नंतर GET, गेट म्हणजे मिळवणे. नंतर TABLE, टेबल म्हणजे टेबल. शेवटी ABLE, एबल म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम. बघा, एवढे शब्द यामध्ये आपल्याला मिळाले. त्यानंतर पुढचं बघा, कलरफुल. यामध्ये COLOUR, कलर. नंतर मध्ये बा OUR, आवर म्हणजे आमचं. त्यानंतर पुढचा शब्द बघा, इन कम्पेअरेबल म्हणजे कम्पेअर म्हणजे बरोबरी करणे किंवा दोन्हीमध्ये लहान मोठं, चांगलं वाईट असं ठरवणे. यामध्ये बघा कम्पेअर म्हणजे बरोबरी करणे. त्यानंतर ABLE, एबल म्हणजे एखादी गोष्ट करण्यास पात्र असणे. त्यानंतर इन म्हणजे आत, सुरुवातीला आहे बघा. पुढचा शब्द आहे लव्हिंगली. लव्हिंगलीमध्ये बघा मध्यभागी इन म्हणजे आत. त्यानंतर LOVING, लव्हिंग म्हणजे प्रेमळ. तर असे यामध्ये लपलेले शब्द आपल्याला शोधता येतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो,
नोट दॅट 9 जून 2015 और जून 9 2015 इज रीड ॲज. हे कसं वाचायचं बघा, वरच्या दोन्ही 9 जून 2015 कसं वाचायचं. द 9th of June 2015. 9th of June म्हणजे जूनचा 9वा दिवस अँड 2015 हे वर्ष. सिमिलरली म्हणजे तसंच आपण 1 जानेवारीला कसं वाचतो, जानेवारी 1 किंवा 1st of January. आता खालचे वाचूयात आपण. नाव रीड द फॉलोइंग. 15th of August, 22nd of December, 26th of January, 1st of May, 21st of June असं याला वाचायचं. त्याखाली आहेत ऑर्डिनल नंबर्स. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवार संख्या, जे आपला क्रम सांगतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा या पद्धतीच्या. तर इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे अंक झाले एका सोयीनं. आता पहिल्या अंकाच्या पुढं बघा, पहिल्याला म्हणतो आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा अशा पद्धतीने. तसेच पुढचे बघा, समोर पण दिलेले आहेत. 9व्याला काय म्हणतो 9th, 10व्याला 10th, 11व्याला 11th, 12व्याला 12th, 13व्याला 13th, 14वा 14th, 15वा 15th आणि 20व्याला म्हणतो 28th. आणि 100व्याला आपण काय म्हणतो 100th. काय म्हणायचं 100th.